आज मसाला डोसा खायची इच्छा झाली, पण डोशाचं पीठ तयार नव्हतं. मग मी गव्हाच्या पिठापासून इन्स्टंट डोशाचं पीठ तयार केलं आणि त्यापासून तयार केला म्हैसूर मसाला डोसा. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं, रवा घेतला, त्यामध्ये बेसन घातलं, त्याबरोबर डोशाला रंग छान येण्यासाठी 1 चमचा साखर घातली आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं. डोशाचं हे प्रीमिक्स तयार झालं आहे. यामध्ये दही घातलं आणि पाणी घालून मिक्स करून हे डोशाचं पीठ तयार करून घेतलं. यानंतर 15 ते 20 मिनटं हे पीठ मी झाकून ठेवलं आणि यानंतर म्हैसूर मसाला डोशाची चटणी बनवली. लाल मिरच्या घेतल्या, लसूण, धने, जिरे, कढीपत्ता, चिंच, चण्याची डाळ आणि मीठ घालून ही चटणी वाटून घेतली. ही मस्त लाल अशी चटपटीत म्हैसूर मसाला डोशाची चटणी तयार झाली आहे. त्याबरोबरच बटाट्याचा मसालासुद्धा तयार करून घेतला. पूर्ण रेसिपी तुम्ही चॅनलवर पाहू शकता. तयार पिठाचे डोसे तयार करून घेतले. यामध्ये मी त्याआधी मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा घातला. तव्यावरती डोसा पसरवून घेतला. वरून ड्राय झाल्यानंतर बटर लावलं. तयार म्हैसूर मसाला डोशाची जी चटणी होती ती घातली. बटाट्याचा मसाला पसरवून घेतला. मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा म्हैसूर मसाला डोसा घरच्या घरी तयार झाला. कुणाला सांगूनही खरं वाटलं नाही की हा डोसा मी डाळ तांदळापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवला आहे. तुम्हीसुद्धा हा डोसा नक्की बनवून पहा आणि अशा छान छान रेसिपीसाठी छायाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा.